गच्चीत एका कठड्याजवळ पेपर वाचत बसलेले गोविंदराव अधूनमधून रस्त्यावर खाली नजर टाकत होते. एव्हाना श्यामल यायला हवी होती. ती येताना दिसली की लगेच चहाचे आदन ठेवायचे. चहाशिवाय पेपर वाचायला मजाच येत नाही. आणि पेपर तर हवाच, निदान 2-3 तरी. नुसत्या एका पेपरने भागत नाही. म्हणूनच गोविंदराव सकाळी घरीच थांबत. श्यामलताई मात्र छान लांबवर चक्कर मारून येत आणि तोवर गोविंदराव पेपर वाचत आणि दुसऱ्या चहासाठी त्यांची वाट बघत असत. आज त्यांना अंमळ उशीर झाला तर त्यांच्या मनाची चलबिचल होऊ लागली होती. आणि श्यामलताई येताना दिसताच हातातल्या पेपरची घडी करीत ते उठले आणि का कोण जाणे त्या क्षणी ते थबकले. श्यामलताईंच्या येणाऱ्या ठेंगण्या ठुसक्या मूर्तीकडे टक लावून पाहू लागले. का आपण एवढी हिची वाट बघतो? प्रेम की सहवासाने वाटणारे प्रेम? श्यामल दिसायला फार सुरेख आहे अशातला काही भाग नाही. ती 4 चौघींसारखीच, पण तरुणपण ते वयच वेडं असतं. मग तिची ओढ का वाटली? तिचा बांधाही अगदी आकर्षक नव्हता. मग खालून चालणाऱ्या श्यामलताईंची नजर गच्चीवरच्या कठड्याजवळ उभ्या असणाऱ्या गोविंदरावांकडे गेली. तसे त्यांनी स्मित केले. गोविंदराव चटाचट पायऱ्या उतरून घरात आले. आधी स्वयंपाकघरात जात त्यांनी चहा ठेवला आणि मग जाऊन दार उघडले. फाटकाजवळ उभ्या असलेल्या श्यामलताई दुसऱ्या कोण्या स्त्रीशी बोलत होत्या. किंचित बेचैन होत ते व्हरांड्यात उभे राहिले. त्यांची मनस्थिती ओळखून श्यामलताईंनी त्या बाईचा लगेच निरोप घेतला. काय? त्या हसत म्हणाल्या. पेपरमध्ये काही नाही वाटतं? नाही कसं? ते म्हणाले. आहे ना, आता वाचायचंच आहे दिवसभर. चला. दोघं आत आले. श्यामलताईंना हसूही येत होते. चहाचं कप त्यांच्या हातात देत गोविंदरावांनी विचारलं, श्यामल, संध्याकाळी तळ्याजवळ जाऊया फिरायला? आज? अचानक तळ्याची आठवण? जाऊया ना. जाऊया, त्या होकार देत म्हणाल्या. आज काय झालंय? मगाशी पण गच्चीवरून बघत होतात, असे चांगले वाटते का? असं का म्हणतेस? 16 वर्षाची पोरापोरी आहोत का आपण चोरून बघायला? लग्नाचे नवरा बायको आहोत, तेही लग्नाला 40 वर्ष झाली आहेत आत्ता. कुणाची काय भीती आहे का? बरं, नाश्त्याला काय करू? कर पोहे. गोविंदराव खुर्चीत बोटाने टकटक करत म्हणाले. तेव्हा केले होते ना तसे कांदे पोहे. मी तुला बघायला आलो होतो ना तेव्हा सारखे. मी नव्हते केले तेव्हा, काकूंनी केले होते. श्यामलताईंना हसू आवरेना. छे, काही खरं नाही तुमचं. आज मेखलाचा वाढदिवस आहे म्हटलं. ओजस आणि मेखलाला फोन करायला हवा. त्यांना विचारायला हवं वाढदिवसाला काय हवं ते. गिफ्ट काय, त्यांचे आईबाप ढिगाऱ्याने आणतात तिथे. पण प्रेम मिळतं का विचार? गोविंदराव उपहासाने म्हणाले. काहीतरी तुमचं. आता मंदारला एवढं शिकवलं तुम्ही, इतका हुशार तो. आता त्याच्या हुशारीला शोभेल अशी नोकरी अमेरिकेतच मिळणार ना? राहू दे हो. चला बघू. श्यामलताई उठल्या. गोविंदरावांना त्यांच्या या स्वभावाचे नेहमी आश्चर्य वाटे. ही इतकी कशी काय शांत राहू शकते? खरं तर बायका किती झुरतात मुलांच्या आठवणीने. पण श्यामलने सगळ्या गोष्टी सहजपणे घेतल्या. मंदारचे अमेरिकेला सेटल होणे,
सोनालीशी त्याचे प्रेम जुळणे, श्यामलने तिचाही सहज स्वीकार केला सून म्हणून. कसं काय जमते हे हिला? ती विचारते आज काय झाले म्हणून. पण श्यामल, मला हे प्रश्न रोजच पडतात रिटायर झाल्यापासून. आलात जीवश्च कंठक्ष मित्राला भेटून? श्यामलताईंनी गोविंदरावांना घरात घेत विचारले. काय म्हणाले श्रीरंगपंत? श्रीरंग काय मजेत आहे. नातवाची स्कॉलरशिपची परीक्षा आहे आता ह्या आठवड्यात. त्याची जबाबदारी ह्याच्यावरच. मुलगा असून काय ऑफिसमध्ये दिवसभर, नात आजीजवळ. मग काय श्रीरंग आहेच. श्रीरंगला आणि वहिनींना नातवंडांचं सुख मिळतंय, पण त्यांना तेवढंच करावंही लागतं. श्यामलताई टीव्हीचा आवाज कमी करत म्हणाल्या. कुठल्या नात्यात देवघेव असतेच, अगदी आई बाप आणि मुलांमध्येही. आई बापही मुलांकडून नंतर किती अपेक्षा करतात. मूल वाढवणं सोपं एक वेळ, त्याला रागवून तरी गप्प बसवता येतं. पण आई बाप? श्यामल, खरं तेच बोलतीये. प्रॅक्टिकल विचार करा ना आता. त्या सोफ्यावरून उठल्या. चला ताटे घेऊ, तुमच्या आवडीची भाजी केली आहे. कुठली गो? गोविंदरावांनी हातातली पिशवी त्यांच्याकडे देत विचारलं. कांदापात आणि आवडती भाजी, आणि तेही स्वतःची आवडती भाजी. आठवत नाही होय? आता मला काय एकच भाजी थोडीच आवडते. मी अगदी लहान बाळ असल्यासारखंच बोलतेस. मग लहानच आहात तुम्ही. आणि हो, हे पिशवीत काय आहे? आईस्क्रीम. पटकन ठेव फ्रीजरमध्ये, जेवल्यावर दोघे मिळून खाऊ. बघा आहात की नाही लहान. आईस्क्रीम आणलं ते? श्यामल, आज मेखलाचा वाढदिवस. तिला आवडतं ना आईस्क्रीम? ती नाही तर आपण दोघे करूया सेलिब्रेट. मी पाय धुवून येतो. त्यांचा ओला मायेचा भिजलेला स्वर ऐकून श्यामलताई चपापल्या. हल्ली हे इतके हळवे का होतात? रिकामपणामुळे की मंदार इथे नसल्यामुळे? पण रेवतीही लग्न होऊन सासरी गेलीच ना, मग मंदार गेला असे समजू. पण नाही, हे म्हणतात ते खरे. आपण ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो त्याचा त्रास करून घेतला तर आपणच दुःखी होतो. तसा विचार केला तर आपलाही मानसिक त्रास होतोच. करून घेतला तर खूप होईल. आयुष्यभर ॲडजस्ट करत आले. मुलगी म्हणून तेव्हा कोणी पसंती विचारली नाही. खूप शिकायचे होते, राहिले. सून म्हणून तर टोक गाठले सहनशीलतेचे. बायको म्हणून तर तारेवरची कसरत रोजच. आणि आता? चल येतेस ना? गोविंदरावांची हाक ऐकू येताच त्यांनी हातातला डबा घाईघाईने फ्रीजरमध्ये ठेवला आणि ताटे वाढायला घेतली. ज्वारीची भाकरी, लोणी, ताजे ताक, भाजी आणि मऊ खिचडी. तो बेत पाहून गोविंदराव खुश झाले. जायचंय का तळ्यापाशी फिरायला? गोविंदरावांनी विचारले. त्या दिवशी श्रीरंगने बोलावले म्हणून राहिले. राहू दे ना, श्यामलताई डबे पुसता पुसता म्हणाल्या. आज दमले आहे. चल ना, स्वयंपाक करू नकोस, बाहेरच जेवून येऊ, येताना रिक्षा करू. अहो कशाला, मागच्याच आठवड्यात जेवलो बाहेर. चालतंय ग, आता काही मुलांच्या फिया भरायच्या आहेत, उलट मुलेच देतात. आणि काय करायचं आता? तुला आराम नको का? माझी पेन्शन आहे. बस बस चला, श्यामलताई म्हणाल्या. तुम्ही काही ऐकणार नाही तरी फक्त स्वयंपाक करते मी. बरं.
गोविंदरावांनी हातातला पेपर परत वाचायला सुरुवात केली. संध्याकाळी ते फिरत फिरत तळ्याजवळ आले. तेव्हा छान वारा सुटला होता. लहान मुले खेळत होती. त्यांचे आईबाप कौतुकाने बघत होते. चला शांत ठिकाणी बसूया. मग दोघे जरा आड बाजूला बसले. श्यामल, आपण पहिल्यांदा येथे आलो होतो तेव्हाचे आठवतंय का? हो तर, घरी जायला उशीर झाला होता. आई रागवली होती केवढी. गोविंदरावांना आठवले. तिची समजूत घालता घालता माझी भंबेरी उडाली होती. आणि मंदा रेवतीला घेऊन यायचो इथे खेळायला. श्यामलताईही जुन्या आठवणीत रमल्या. तेव्हा मात्र त्या रागवायच्या नाहीत हा. बहुधा नंतर नंतर त्या शांत झाल्या आणि आमचे नातेही परिपक्व झाले असावे. नंतर तर माझ्यावरच अवलंबून असायच्या. गोविंदरावांना ठाऊक होते श्यामलताईंना भरपूर सासूरवास सोसावा लागलाय. तरीही ही आईची बाजू सांभाळतेय. आपले नाते झाले का ग परिपक्व? श्यामलताईंनी त्यांच्याकडे प्रश्नार्थक दृष्ट्या पाहिले. कुणास ठाऊक. गोविंदरावांनी एक उसासा सोडला. त्या निश्वासासारखी त्यांना एकदम मोकळे वाटू लागले. मला हे तळे फार आवडते. हेच नव्हे तर डोंगर, दऱ्या, सर्व काही. श्यामलताई म्हणाल्या, आता बघा आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली तेव्हापासून हे तळे आहे तसेच आहे. छोट्या छोट्या वादळ वाऱ्यांचा ते स्वतःवर काही परिणाम होऊ देत नाहीत. अगदी मोठा आघात झाला तरच. आपणही तसेच वागायला शिकायला पाहिजे. सगळं काही आपल्या मनाला ठरवल्याप्रमाणे घडत नाही ना. गोविंदरावांना त्यांचे कौतुक वाटले. कित्येक वेळ ते त्यांचा हात हातात धरून बसून राहिले आणि स्वतःला त्यांनी मुक्त होऊ दिलं. अगदी या निश्चल सृष्टीत असल्यासारखे तो क्षण तसाच असावा या अभिलाषेने. श्यामल, बोल ना काहीतरी. आपण काय आता बोलायचं? आता आयुष्याच्या या संध्याकाळी मी तृप्त आहे. मंदारसारखा यशस्वी मुलगा, त्यालाही एक मुलगा एक मुलगी. रेवतीलाही आनंदसारखा समजूतदार कर्तृत्ववान नवरा मिळाला. गोड मुलगी आहे तिला. तुमच्यासारखा जोडीदार आहे. मला अजून काय हवं? आणि आयुष्य समृद्धीत गेलं. बास, एवढ्याच अपेक्षा होत्या तुझ्या? इतकंही सुख कुणाला मिळत नाही प्रत्येकाला. श्यामलताई म्हणाल्या, खूप शिकायचं होतं. त्यावेळी ती स्वप्न असतात. लग्न झाल्यावर पण आता समजतं आयुष्याचा धांडोळा घेतला तर सुखीच आहोत आपण. गोविंदरावांना समाधान वाटले. हिची अजिबातच काही तक्रार नाहीये. आपण आपल्या आवडीनिवडी लादत गेलो तरीही आयुष्यातले हे सोनेरी पान आहे. श्यामल तरी तेव्हा कुठे होती माझ्या आयुष्यातली ड्रीम गर्ल प्रमाणे? पण ती आदर्श पत्नी नक्कीच होती, आहे. तिच्याप्रमाणे आत्ता कळतंय की या वयात हे उमगतंय की जोडीदारी मिळणं भाग्याचेच आहे. श्यामल काय होतंय तुला? गोविंदरावांनी धसकून श्यामलताईंना पडता पडता सावरले, पण त्या बेशुद्ध झाल्याच. त्यांनी श्यामलताईंना बेडवर झोपवले आणि तातडीने डॉक्टरांना फोन केला. अवचित श्यामलला काय झाले हे त्यांना कळेना. त्यांनी तसा श्रीरंगपंतांना फोन केला. अरे काय झाले वहिनींना? त्यांनीही काळजीने चौकशी केली. अरे नेहमीप्रमाणे चालू होते तिचे काम, आणि बघ ना अचानक कपडे वाळत घालता घालता चक्कर आली बघ. मी येतो लगेच,
मंदा, रेवतीला कळवलेस का? नाही, अजून नाही. डॉक्टर काय म्हणतायत ते बघूया. किरकोळ असेल तर ठीक, नाही तर मग कळवायला नको त्यांना. मी येतोच. श्रीरंगपंत आले लगेच. पाठोपाठ डॉक्टरही आले. श्यामलताईंना तपासतात त्यांनी म्हटलं, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. गोविंदपंत हबकलेच. त्यांना धीर देत पंतांनी रेवतीला कळवलं. दुखणे किरकोळ नव्हते. मेंदूचा रक्तप्रवाह थोडासा बंद झाला होता, पण लगेचच उपचार केल्यामुळे श्यामलताईंवरचे संकट टळले, पण संपूर्ण नव्हे. रेवती तत्परतेने आली. बाबा, तुम्ही काही खाल्लत का? हो, गोविंदराव म्हणाले. दहीभात खाल्ला त्यांनी फक्त, पंतांनी सांगितले. दहीभाताने काय होत आहे? पोळी भाजी आणली आहे, ती खाऊन घ्या बघू. रेवतीने पर्समधनं डबा काढला. मंदारला कळवलं का? करायचा आहे त्याला फोन. मी कळवते, तुम्ही खा बघू. रेवतीने चटाचट सूत्रे आपल्या हातात घेतली. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे आणणे इत्यादी कामे चपळाईने करत होती. रश्मी शाळेत गेली आहे. तिची आजी आहे. मग दोघी मिळून येतील. हे निघालेत ऑफिसमधून. आणि गोविंदरावांना त्या दिवशी कळून चुकले. श्यामलताईंनी दोघांना किती छान वाढवले. मनाने ती दोघे घराशी किती बांधली गेली आहेत ते समजले. मुलांना योग्य ते स्वातंत्र्य दिले की ते मनाचे बंध घट्ट जपून ठेवतात. श्यामलनेही तेच केले आहे. त्यांच्यावर कुठलेही दडपण लादलं नाही. आपणच उगाच त्रागा करत होतो आणि अति स्वातंत्र्य दिले की मुले भरकटतात, बांधून ठेवली की तडफडतात. मंदारही लगेचच यायला निघाला. दुसऱ्या दिवशीची फ्लाईट होती. गोविंदरावांच्या डोळ्यात पाणी आलं. श्यामल, गोविंदरावांनी हाक मारली. श्यामलताई शुद्धीवर आल्या होत्या. डॉक्टर जवळ होते. मुलेही. त्यांची दृष्टी गेली असावी. डॉक्टरांनी थोडेसे बाजूला होत म्हटले, अर्धांगवायूचा सौम्य झटका आणि मेंदूचा रक्तपुरवठा किंचित काळ बंद झाल्यामुळे गोविंदरावांच्या हातापायाला घाम फुटला. श्यामल, मंदारने त्यांचा हात घट्ट हातात धरला. आपण वाट पाहूया, मी औषधे लिहून देतो. डॉक्टर निघून गेले तरी गोविंदराव कितीतरी वेळ सुन्न बसून होते. श्यामलताईंना झोपेचं इंजेक्शन दिल्यामुळे त्या झोपी गेल्या होत्या. मंदार घरी गेला होता. काही आवश्यक साहित्य घेऊन लगेच येणार होता. रेवती श्यामलताईंजवळ होती. रश्मीही बोलत होती. त्यांना वाटले काळ जणू थांबला आहे. असे वाटते की काहीच घडले आणि काहीच घडले नाही. याआधी काही घडत नाहीये आणि काही घडणारही नाहीये. असे निर्वात पोकळी असते तसे आयुष्य निर्वात भासते. काळही फ्रीज झाल्यासारखा, गोठल्यासारखा. आयुष्यातले महत्त्वाचे क्षण कोलाज करून ठेवावेत असे आठवत आहेत. कॅलिडोस्कोपमधून बघतोय जणू. बाबा, आजोबा, खोल खोल गुढ गर्भातून याव्या अशा हाका. कोण? आजोबा. रश्मीने त्यांना हलवले. थोडे भानावर, थोडे ग्लानीत. काय झाले? काही नाही. झोप लागली बहुधा, गोविंदरावांनी स्वतःला सावरत म्हटले. वातावरणात उष्मा होता, त्यामुळे तगमग होत होती. पाणी आणू का? हो. तू शाळेत नाही गेलीस? आज नाही गेले. आई नको म्हणाली. हां. मंदार कुठे आहे? मामा लॅपटॉप घेऊन बसलाय बाहेर. हां. श्रीरंग आजोबा कधी येणार आहेत?
येतील आता. गोविंदराव पंतांची आसूसून वाट बघू लागले. श्यामलताईंना घरी आणून 2 दिवस झाले होते. मंदार परत जाण्याची तयारी करत होता. थोड्या वेळातच त्याच्यासाठी टॅक्सी येणार होती. रेवती त्याला पोचवायला जाणार होतीच. तुम्ही कोणी काळजी करू नका. मी इतर ठिकाणी चौकशी करेन. अमेरिकेतही. आईसाठी काही ना काही उपाय सापडेलच. किती रे करता? श्यामलताईंचा थकलेला स्वर. करायलाच पाहिजे ना आई? मंदार म्हणाला. रेवतीला सांगितलंय तुझ्यासाठी नर्स बघायला. हो, ब्युरोमध्ये फोन केला होता. पाठवतीलच. काय निघायचं का मंदार? आनंदचा प्रश्न. टॅक्सी आली आहे. हो. आम्ही येतो गाई. येतो हां बाबा. मंदारने निरोप घेत म्हटले. लगेचच येईन लवकरात लवकर. घर कसं शांत शांत झालं. सगळेच गेल्यावर. गोविंदराव श्यामलताईंपाशी येऊन बसले. श्यामलताईंच्या डोक्यात ओळख जाणवत नव्हती. कशी जाणवणार? आता स्पर्शाचीच आवाजाचीच ओळख. त्या सरशी गोविंदरावांना जाणवलं. आपल्याला ओढ वाटत होती ती श्यामलच्या डोळ्यांची. हो, त्या डोळ्यात आपल्याबद्दल वाटणारे प्रेम. ठरवून लग्न केले होते तरी लग्नानंतर आपली वाट पाहणारी तिची उत्सुक नजर. आपली वाटणारी तिच्या डोळ्यातली काळजी. ह्यामुळेच आपले नाते घट्ट होत गेले. तिचे डोळे सतत घरावर मुलांवर लक्ष ठेवून होते. अजूनही किती खंबीर आहे ही. त्यांनी एकाएकी त्यांचा हात घट्ट पकडला. आता आपली वेळ आहे श्यामलची काळजी घेण्याची. तिची प्रत्येक गरज पुरवण्याची. तिची दृष्टी येईपर्यंत तिची दृष्टी होण्याची. त्यांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू ओघळले. वेड्या आहात की काय? रडता आहात? श्यामलताई त्यांचा हात अजून घट्ट पकडत म्हणाल्या. तुम्ही आहात तोपर्यंत मला काही होणार नाहीये. गोविंदरावांच्या हातावर त्या हळूवार थोपटत राहिल्या. ती अबोल साथ गोविंदरावांना बळ देत राहिली. श्रोते हो, कशी वाटली ही आजची भावस्पर्शी प्रेमकथा? सगळ्यांनाच तरुणपणी प्रेम होतं हो, पण उतरत्या वयात खऱ्या प्रेमाची ओळख पटते. आणि मला असं वाटतं की तेच खरं प्रेम असतं. तुम्हाला काय वाटतं या कथेबद्दल, या प्रेमाबद्दल? कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि संपूर्ण कथा ऐकली असेल तर मनापासून धन्यवाद. नुसत्या कथा ऐकू नका तर सबस्क्राईबसुद्धा करा. आवडली असेल तर लाईक करा, नसेल आवडली तर डिसलाईक करा. अशाच कथा ज्यांना आवडतात त्यांच्यावर या कथा शेअर करा. घेऊन येईन पुन्हा अशी छानशी आपल्यातलीच कथा. तोपर्यंत नमस्कार.